नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 5 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर श्रावण महिना सुरू आहे. आपण या श्रावण महिन्यात संपूर्ण श्रावण महिना रोज स्वामी महाराजांची आणि महादेवाची विशेष सेवा करत आहोत. रोज त्यांच्या एक एक मंत्राच्या जप आपण करत आहोत. एक एक माळ हा जप आपण करत आहोत. आज सुद्धा या तिसऱ्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे. 7 ऑगस्ट बुधवारच्या दिवसाची ही सेवा आहे. तिसऱ्या दिवसाची ही सेवा आहे. ही तुम्ही नक्की करा. महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकतात आणि ही सेवा करू शकतात. फक्त ही सेवा मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने करा. देवघरासमोर बसून केली तरी चालेल, महादेवाच्या मंदिरात जाऊन केली तरी चालेल. फक्त तुम्हाला 2 माळ जप करायचा आहे. 1 माळ महादेवाच्या मंत्राचा जप आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे. विश्वासाने, श्रद्धेने, मनोभावाने देवघरासमोर बसायचा, अगरबत्ती दिवा लावायचा आणि माळ घेऊन या मंत्राचा जप हळूवार, सावकाश, कोणतीही घाई न करता एकदम सावकाश तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो, ही सेवा आपण दररोज श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत करणार आहोत. 2 सप्टेंबर पर्यंत करणार आहोत आणि रोज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाद्वारे मंत्र सांगितले जातील आणि त्या मंत्रांचे जप तुम्हाला त्या दिवशी करायचे आहे. आज आहे तिसऱ्या दिवसाची सेवा, म्हणजेच 7 ऑगस्टची सेवा. महादेवाचा मंत्र ओम शंभवे नमः, ओम शंभवे नमः या मंत्राचा जप 1 माळ करायचा आहे. त्यानंतर स्वामींचा मंत्र जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या 2 मंत्रांचा जप 1 माळ तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर बसून विश्वासाने, मनोभावाने, श्रद्धेने करायचा आहे. उद्याची सेवा उद्या मिळेल. ही आजची सेवा आहे, म्हणजेच 7 ऑगस्टची सेवा आहे. बुधवारच्या दिवसाची सेवा आहे. नक्की करा, विश्वासाने, मनोभावाने करा. संपूर्ण श्रावण महिना या सेवेत सहभागी व्हा आणि दररोज ही सेवा करा. तुमच्या सर्व इच्छा, सर्व मनोकामना पूर्ण होतील. सर्व घरातल्या अडीअडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी, संकट, समस्या दूर होतील. तुमच्या मनात जी ही इच्छा आहे ती इच्छा सुद्धा पूर्ण होईल आणि जेही तुम्ही मागाल ते तुम्हाला नक्की मिळेल. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.